चिंतामणीच्या 2-4 गोष्टी सांगतो. हे आहे BTC बिटकॉइन USD. हा चाललाय खाली किती मिनिटाला, तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला खाली चाललाय. कन्फर्मेशन बघा कसं घ्यायचं. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमला विचारायचं तू कुठे चाललायस, इथे सुद्धा तो खालीच चाललाय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला विचारा की तू 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला कुठे चाललायस, अरे बापरे खूपच छान, हा खाली चाललाय, खालच्या दिशेने सेलला चाललाय. 10 मिनिटाला पण विचारा की तू कुठे चाललायस, तर एंट्री करून तो तिथून खालीच चाललाय. अशा वेळेला तुम्हाला एक गोष्टची कन्फर्मेशन मिळते की हा खाली चाललाय, म्हणजे BTC USD आता खाली चाललाय. किती वाजलेत बघा, ह्या इतक्या वाजता हा BTC USD लाईव्ह मार्केटमध्येच आहे, खाली चाललाय. रिप्ले काय नाही बरं का, डायरेक्ट थेट मार्केटमध्येच बघतोय आपण. काय बघा बरोबर तेवढेच वाजलेत, मोबाईलमध्ये सुद्धा इथे पण तेवढेच वाजलेत. हा चाललाय खाली. अशा वेळेला आपण घेतो याच्यावरती सेल साईडचा ट्रेड, म्हणजे खाली जाणारा ट्रेड. बरोबर, हा ट्रेड खाली जातो. अशा वेळेला जर का तुम्ही कन्फर्मेशन घेऊन हाच ट्रेड जर का एंट्री प्राईसच्या आसपास कुठे जरी घेतला असता, आपला दुसरा नियम असा आहे की कुठेही ट्रेड घ्यायचा नाहीये. कन्फर्मेशन जरी सगळ्या टाइम फ्रेमने दिलाय तरी सुद्धा एंट्री प्राइस फोडून खाली जाणाऱ्या ज्या कॅन्डल्स आहेत, म्हणजे एंट्री प्राइस आहे ना याच्यावरून खाली जाणाऱ्या ज्या कॅन्डल्स आहेत, एंट्री प्राइस ज्या फोडतायत बघा, खाली जाणाऱ्या कॅन्डल्स आहेत टार्गेट 1 कडे, अशा कॅन्डलवरती एंट्री घ्या. इथे घ्या किंवा इथे घ्या आणि त्या कॅन्डलवरती एंट्री घेऊन सेल साईडला खालचं टार्गेट लावा. असं जर का लावलं असतं तर तुम्हाला 10:45-18 पासून 10:44-63 पर्यंतचं टार्गेट तुम्हाला याच्यावरती सहज मिळालं असतं. एवढंच नाही तर हा इथून सुद्धा जास्त खाली गेलाय, 10:44-08 सुद्धा गेलाय. एवढ्यात तुम्ही एखाद्याने 7-8 सोडा, 3-4 तरी डॉलर छापले असते, 400-500 रुपयाचा तरी फायदा तुम्हाला झाला असता की नाही जागेवरती. असे घेतात चिंतामणी इंडिकेटरवरती वेगवेगळ्या टाइम फ्रेममध्ये कन्फर्मेशन एखाद्या गोष्टीचं. 1 मिनिटाची दिशा बघा, त्याच्यानंतर 3 मिनिटं याची दिशा बघा. दिशा म्हणजे डायरेक्शन्स बघायच्या. डायरेक्शन्स बघणं ही एक गोष्ट आहे आणि लेवल बघणं ही दुसरी गोष्ट आहे. डायरेक्शन 1 मिनिटाला खाली जाण्याची सेलची आहे, 3 मिनिटाला पण खाली जाण्याची सेलची डायरेक्शन आहे, 5 मिनिटाला डायरेक्शन कुठली आहे तर इथे सुद्धा खाली जाण्याचीच डायरेक्शन आहे आणि 10 मिनिटाला सुद्धा खालीच जाण्याची डायरेक्शन आहे. तुम्ही तुमचं काम करताय तर तुमच्या लॅपटॉपवरती ना काय करा, 3 मिनिटाची कॅन्डल लावूनच ठेवा. 3 का, तर अनुभवाने सांगतोय 1 आणि 5च्या मधला एक टाइम फ्रेम आहे, इथे लावून ठेवा. इथे जर का तुम्हाला एंट्री प्राइस फोडून टार्गेट 1च्या दिशेने जाणाऱ्या कॅन्डल दिसत आहेत तर अशा ट्रेडवरती विश्वास ठेवा आणि पुढच्या टाइम फ्रेमवरती त्याला चेक करा. खरं सांगू तर 1 आणि 3 मिनिटं आहे ना याच्यावरती कुठला स्ट्रॅटेजी कामच करत नाही. 1 आणि 3 मिनिटावरती काम करून मी श्रीमंत होणार म्हणत असाल तर तुम्ही श्रीमंत नाही, गरीब मात्र व्हाल. छोट्या टाइम फ्रेमला एकतर प्रत्येक स्ट्रॅटेजी लागते किंवा प्रत्येक स्ट्रॅटेजी लागत नाही. त्यामुळे कन्फर्मेशन ही 5 मिनिटं, 15 मिनिटं, 10 मिनिटं या कॅन्डलवरती घ्यावी लागते. इथे जर का तुम्ही तुमच्या ट्रेडचं कन्फर्मेशन जर का घेताय आणि तोच ट्रेड जर का छोट्याशा टाइम फ्रेमवरती करताय तर तुम्हाला छान मजबूत प्रॉफिट होतो. हा बघा 1 मिनिट याच्यावरती तुम्हाला प्रॉफिट होतो. ट्रेडिंग करा 1 आणि 3 वर, कन्फर्मेशन घ्या 15 वरती, 10 वरती, 5 वरती. ओके, शेवटी आपल्या ह्या 5ही देवांनी हो म्हटल्याशिवाय ट्रेडला हात घालू नका. म्हणतात ना पाचामुखी परमेश्वर, यांच्यावरती डायरेक्शन्स बघा आणि ते तुमच्या एंट्रीची लेवल ब्रेक करून खाली जाणाऱ्या कॅन्डल असतील तर त्याच्यावरती लेवल्स काढा. बघा एंट्रीच्या लेवलला फोडून टार्गेटकडे जाणाऱ्या कॅन्डल दिसल्या तर त्यात हात घाला, प्रॉफिट काढा. यापेक्षा आणि काय पाहिजे तुम्हाला. जमल्यास डेमो ट्राय करून बघा, स्वतः बघा, मग विश्वास ठेवा.